नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही नक्की करा. आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे रम्याने छान प्रकारे गैरसमज तयार करून दिलेला असतो काव्या आणि पार्थमध्ये की काव्या ही पपई खाऊन तिच्या बाळाला संपवण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या वेळेला काव्या सांगते की मी असं काही केलं नाही, चुकून हा बाऊल एक्सचेंज झाला, ही जी पपई होती ती रम्याची होती. आणि रम्या ही तिथे येऊन तेच सांगते की माझ्या हातून चुकून पपईचा बाऊल घेऊन जाण्याऐवजी हिच्या मिक्स फ्रूटचा बाऊल घेऊन मी किचनमध्ये गेले चाट मसाला आणण्यासाठी. आणि मी खरं बोलते, मी खोटं बोलत नाही असे सगळ्यांसमोर ती कबुलीही देते. काव्याही म्हणते की मी पपई नाही खाल्लेली, मी ही मिक्स फ्रूटच खात होते. ह्या सगळ्या गोष्टीनंतर पार्थ म्हणू लागतो, रम्या तुझा जो खरा चेहरा आहे तो मला माहिती आहे, त्यामुळे तू कितीही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी मला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. तुझं खरं रूप काय आहे ते मला माहिती आहे. तर रम्याचा होणारा नवरा म्हणजे विजय म्हणू लागतो की माझ्या बायकोची आत्ताची आत्ता माफी माग, मला सहन नाही होते तू इतके आरोप करतोय तिच्यावरती. आणि इथे आपल्याला हे दिसेल की पार्थ फार चिडलेला असतो, तो काही केल्या माफी मागणार नाही असं म्हणतो आणि तिथून काव्याला हाताला धरून स्वतःच्या खोलीमध्ये निघून जातो. इथे पार्थला हाक मारून त्याची आई त्याला सांगत असते की आपल्या होणाऱ्या जावयांची माफी माग, पण तो मागत नाही, निघून जातो. विजयराव म्हणतात की ठीक आहे, मी तुमच्या तोंडाकडे पाहून त्यांना माफ करून टाकतो. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसेल की पार्थची आई म्हणते की तुमच्यासाठी मी कॉफी बनवून आणते. रम्या म्हणते काकू मामी तू ना जाऊन झोप, मी करते. आणि सगळेजण निघून गेल्यानंतर आता विजय आणि रम्या तिथे गप्पा मारत उभे असतात. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की पार्थ खोलीमध्ये गेल्यानंतर काव्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काव्याला माफीही मागू लागतो. तर काव्या म्हणू लागते, तुमचं हे रूप मी कधी पाहिलं नव्हतं. एवढा राग, एवढी चिडचिड कशासाठी आणि कोणासाठी? का केलीत तुम्ही एवढी चिडचिड? असा प्रश्नही ती विचारू लागते. तर पार्थ म्हणू लागतो की मला फार राग आला होता त्या क्षणाला, मी स्वतःवरती संयम ठेवूच शकलो नाही. आणि ह्या गोष्टीवरती काव्या म्हणते तुमचं हे जे खरं रूप आहे, जे रागातनं व्यक्त झालं तेच खरं रूप आहे. आज मला नवीनच पार्थ पाहायला मिळाला. इथे ती आता म्हणू लागते की तुम्ही किती सॉरी म्हणालात ना त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुम्ही माझं मन दुखवले. तुम्हाला मी इतक्या खालच्या पातळीची वाटली का? तुम्ही माझ्यावर थेट आरोप लावला की मी पपई खाऊन बाळाला मारण्याचा प्रयत्न करते. तुम्ही मला एवढंच समजून घेतलं का? पार्थ सॉरी म्हणू लागतो की मी तुझ्याशी असं वागायला नको होतं, सगळ्यांसमोर बोलायला नको होतं. पण इथे काव्य म्हणू लागते की आपण खरंच एकमेकांपासून किती दूर गेलो बघा ना. आपण पहिले दोघंच होतो, आपण किती प्रेमाने राहायचो. अगदी हा फोटो बघा, या फोटोमध्ये आपल्या दोघांचं किती प्रेम होतं. आपण एकमेकांसाठी काय काय केलं, काय काय बोललो. आणि जे काही बोललो ते आता मला सगळं खोटं वाटू लागले, कारण तुमचं हे जे नवीन रूप आलं आहे ना, जेव्हापासून आपल्या आयुष्यात बाळ आलं आहे तेव्हापासून तुम्ही दोनाचे तीन झालात आणि प्रत्येक गोष्टीत तीनचा विचार करू लागलात. माझा तुम्ही थोडाही विचार करत नाही. आपले पहिले दिवस कसे होते आणि आत्ता जेव्हापासून कळले की आपल्या आयुष्यात बाळ येणार आहे तर तुम्ही किती बदललात. तुमच्यातला हा बदल मला खरंच सहन होत नाही. तुम्ही फक्त एकाच व्यक्तीचा विचार करता, ते म्हणजे तुमचं बाळ. बाकी तुम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. अगदी माझ्याशीही नाही. माझ्याशीही बोलताना तुम्ही कसल्या टोनमध्ये बोलताय हे तरी लक्षात येतं आहे का? आपल्यातलं प्रेम, आपल्यातलं जिव्हाळा कुठे गेला आहे? असा प्रश्न इथे काव्या करू लागते. आणि तिची नाराजगी आता ती पार्थवर व्यक्त करू लागते की तुम्ही हल्ली फक्त तुमच्या बाळाचा विचार करत्या, कोणाच्या मनाचा कशाचाच विचार करत नाही. ह्या गोष्टीने माझं मन दुखावलं जाते. पण एक सांगते की बाळाला मी काही होऊ देणार नाही. जितकं बाळ तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तितकं माझ्यासाठी आहे, असं म्हणून ती झोपून घेते. इकडे आपल्याला पाहायला मिळणार रम्या विजयशी गप्पा मारताना दिसते. विजयसाठी कॉफी घेऊन येते. तर इथे विजय एकदम रोमॅन्टिक मोडमध्ये तिला म्हणू लागतो की मला कॉफी नको आहे, मला दुसरंच काहीतरी हवं आहे. इथे लगेचच रम्याला ट्यूब पेटते. याचा जो मोड ऑन झाला आहे तर त्याला ती म्हणू लागते की तुझं तर वेगळंच रूप पाहायला मिळते मला. तो अलगद तिच्या केसांवरनं हात फिरवत कानाच्या मागे तिचे केस करतो आणि तिला म्हणू लागतो की तुला भेटण्यासाठी मी एकही संधी सोडत नाही. तुझं पाऊच राहिलं होतं ते देण्यासाठी मी आलो होतो. तर ती म्हणते मग उद्या देता आलं असतं ना. तर तो म्हणतो मग तुला भेटण्याचा चान्स कसा मिळाला असता मला? तुला भेटण्यासाठीच तर मी इथे आलो आहे. आणि इथून पुढे कुठलंही संकट आलं ना, सगळ्यात पहिले त्या संकटाशी लढण्यासाठी मी तुला समोर उभा दिसेल. आणि इथे रम्या मनातले मनात विचार करू लागते की हा विजय किती वेगळा आहे. आता याच्यापासून खतरा निर्माण होणार आपल्यासाठी असंही तिला जाणवू लागलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पाहायला मिळेल की जीवा सगळ्यात पहिले हॉस्पिटलला गेलेला असतो रिपोर्ट आणण्यासाठी. त्याला इतकी उत्सुकता लागली आहे
आणि सगळ्यांच्या अगोदर जाऊन तो हॉस्पिटलमध्ये त्या रिपोर्टसाठी गेलेला असतो. आता इथे नंदिनी विचारू लागते की तुम्ही कुठे आहात? तर तो सांगतो की मी हॉस्पिटलला आलो, पहिले मंदिरात गेलो, नंतर हॉस्पिटलला आलो. मी देवाला मागितलं आहे की माझ्या आयुष्यात छानसं बाळ येऊ दे. श्रीकृष्णाला सांगितलंच आहे मी, आमच्या घरात छान बाळ येऊ दे. असं ऐकल्यानंतर नंदिनी म्हणू लागते, पहिले ना तुमचे जे पाय हलवत आहेत ना ते बंद करा. तुम्ही टेन्शनमध्ये फार पाय हलवतात, मला कळते. आणि ती म्हणू लागते की अगदी सगळं काही आपल्या मनासारखं होईल, काही टेन्शन घेऊ नका. मन कसं प्रसन्न आणि आनंदी राहू द्या आणि पॉझिटिव्ह राहू द्या. आता ती बोलता बोलता तिच्या मनातल्या गोष्टी सांगू लागते की मी आता आपलं बाळ जेव्हा आपल्या ह्या जगात येईल ना त्यावेळेला पहिले कान पिळवून सांगणार आहे, तू आम्हाला खूप त्रास दिला आहे, ह्या जगामध्ये येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले तू यावं म्हणून. तरी ते आपल्याला हे दिसेल की जेव्हा म्हणतो माझ्या बाळाला रागवायचं नाही, मग त्याचं कान अजिबात पिळू देणार नाही. दोघांच्या ह्या स्वप्नवत गोष्टींमध्ये दोघंजण इतके रमून गेलेले असतात. खरंच दोघंजण इतके पॉझिटिव्ह विचार करताय, आपल्याला बाळ होणार म्हणजे होणार ह्या विश्वासावर ते दोघंजण आनंदी आहे हेही आपल्याला पाहायला मिळणार. पण झाली एक वेगळीच गोष्ट. इथे ज्या वेळेला डॉक्टर येतात, डॉक्टर रिपोर्ट हे जीवाच्या हातात देतात आणि 2 मिनटं मला खूप अर्जंट कॉल आला आहे एमर्जन्सीचा, तर मला तिकडे जावं लागेल पेशंटला तपासायला असं सांगून डॉक्टर 2 मिनटासाठी जातात. तर इथे जीवाला अजिबात चैन पटेना, तर तो लगेचच ते रिपोर्ट खोलून स्वतःच पाहू लागतो. त्या रिपोर्टमध्ये त्याला जी गोष्ट कळली त्या गोष्टीने त्याच्या पायाखालची जमीन हललेलीच आपल्याला दिसेल. तो तातडीने घरी निघून आलेला असतो. रिपोर्ट त्याने लपवलेले असतात, हे त्याला नंदिनीला दाखवायचे नसतात. नंदिनी त्याला सारखं आडवत असते, रिपोर्ट्स आणले का, डॉक्टर काय म्हणाले. तर तो म्हणतो की आपण नंतर बोलूया असं म्हणून स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो. नंदिनीला डाऊट येतो, ती पाहण्यासाठी आता त्याच्या मागे मागे गेलेली असते. तर त्याने आतनं दरवाजा लावून घेतलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळेल रम्या काव्याला घेऊन शॉपिंगला गेलेली असते. काव्याला आज सुट्टी असते ट्युशनला, तर ती दोघीजणी शॉपिंगला जातात. तर शॉपिंगला गेल्यानंतर इथे खरंच रम्या विचारू लागते, तुला बाळ हवं आहे का? तू खुश आहेस का? तुझ्या चेहऱ्याकडे पाहून तुझ्या चेहऱ्यावर आनंदच वाटत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती काव्य आता एक क्षणासाठी एकदम निशब्द होऊन अशी एकटक पाहत असते. आता तीही ह्या गोष्टीच्या विचारात पडलेली आहे. तिलाही तोच प्रश्न पडला आहे, नक्की काय करावा. इकडे आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा रिपोर्ट्सला पाहत असतो, दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो. तर रिपोर्ट आता नंदिनीला दाखवणं योग्य नाही म्हणून तो ते रिपोर्ट पांघरुणाखाली लपवून ठेवतो आणि दरवाजा उघडतो. नंदिनी आत येऊन विचारते, काय झालं, तुम्ही कशाला एवढे घाई गडबडीत घरात आलाय? काही सांगितलं डॉक्टरने? तर सर्व्हर डाऊन आहे, रिपोर्ट मिळाले नाही असं कारण इथे तो सांगतो. आणि तुझा बाहेर कार्यक्रमामध्ये तू सगळ्यांसोबत बस, आपण नंतर बोलूया या विषयावर असं बोलू लागतो. तर इकडे नजर पडते का नंदिनीची पांघरुणाखाली काहीतरी असल्याचं आणि ती जाऊन ती रिपोर्ट लगेचच पाहू लागते. रिपोर्ट का लपवून ठेवला हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणतो, आपण नंतर बोलूया ना, प्लीज हे रिपोर्ट खोलून पाहू नको ना, आत्ता नको असं म्हणत तो तिला हट्ट करू लागतो आणि तिच्या हातातून ते रिपोर्ट तो घेऊ लागतो. माझ्यावर विश्वास ठेव, आपण नंतर या विषयावर बोलूया असंही तो तिला म्हणतो. खरं तर नंदिनीला त्याचं आता ऐकावं लागते आणि ती ते रिपोर्ट आत्ता वाचत नाही. बाहेर गेल्यानंतर सगळ्या बायकांचा विषय चालू असतो की एखाद्या बाईला बाळ होणं किती महत्त्वाचं आहे. तर काही बायकांना आता इथे नंदिनी म्हणू लागते, जर आपण नाही होऊ शकलं तर अडॉप्ट करू शकतो बाळ, आपण दत्तक पुत्र घेऊ शकतो. ह्या विषयावरती तुम्हाला काय काय वाटतं? प्रत्येकजण आपापलं मत मांडू लागतं आणि कुणालाही दत्तक पुत्र किंवा कन्या घ्यावी असं वाटतच नाही. खरं तर इथे आत्या म्हणू लागतात की स्वतःचं बाळ ते स्वतःचंच असतं, कितीही दत्तक घ्या त्याला काही अर्थ आहे का? आई म्हणून मी हा अनुभव घेतला आहे, प्रत्येक बाईला हाच अनुभव यायला हवा, स्वतःचं बाळ हवं. या गोष्टीने इथे मन होरपळून जातं नंदिनीचं. नंदिनी असूसली आहे बाळासाठी. तिचं हे स्वप्न कोण पूर्ण करणार, कसं होणार? चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया.